नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बुद्ध पौर्णिमा विशेष सुख समृद्धीसाठी सोपे उपाय. नमो बुद्धाय. व्हॉइस ऑफ एमएन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बुद्ध पौर्णिमा म्हणजे केवळ सण नाही, तर शांती, करुणा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा दिवस आहे. वैशाख पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सुख शांती मिळवण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत हे आज आपण पाहणार आहोत. नंबर 1. घराची स्वच्छता आणि मुख्य द्वार. आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे आणि हळद कुंकवाचे स्वस्तिक काढावे. असे मानले जाते की स्वच्छ आणि प्रसन्न घरातच सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. नंबर 2. दीपदान म्हणजे दिवे लावणे. भगवान बुद्धांनी जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवला. त्यामुळे आज संध्याकाळी घराच्या कोपऱ्यात, तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावेत. शक्य असल्यास पांढऱ्या फुलांचा वापर पूजेत करावा, कारण पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. नंबर 3. दानाचे महत्त्व. बुद्ध पौर्णिमेला दानाला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना दाणे आणि पाणी द्या. तुमच्याकडील जुने कपडे किंवा पुस्तके दान करणे देखील खूप पुण्यकारक मानले जाते. नंबर 4. चंद्राला अर्घ्य देणे. पौर्णिमेची रात्र चंद्राच्या शीतल प्रकाशाने उजळलेली असते. रात्री चंद्राला दूध आणि पाणी अर्पण करावे. यामुळे मनाला शांती मिळते आणि कुंडलीतील चंद्रदोष दूर होण्यास मदत होते. नंबर 5. ध्यान आणि मंत्रोच्चार. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सत्व शोधणे. आज किमान 10 ते 15 मिनिटे शांत बसून ध्यान म्हणजे मेडिटेशन करा. बुद्धं शरणं गच्छामि या मंत्राचा जप केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मनात सकारात्मक विचार येतात. तर मित्रांनो, हे होते बुद्ध पौर्णिमेचे काही सोपे आणि प्रभावी उपाय. लक्षात ठेवा, बाह्य उपायांसोबतच आपले मन शुद्ध ठेवणे हाच बुद्धांचा खरा संदेश आहे. तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हॉइस ऑफ एमएनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.